महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आपण आलो आहोत आणि आत्ता माझ्यासोबत निवेदिता ताई आहेत. खूप स्वागत राजनी मराठीमध्ये. कसं वाटतंय आज? आनंद गगनात मावेना असं वाटतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही दोघं जण आलात ना, आम्हाला ना प्रत्येकाला असं भरून आलं की वाव किती छान वाटतंय हे. आज सराफ कुटुंबामध्ये नेमकं काय वातावरण आहे सकाळपासून, कारण खरंच खूप मोठा दिवस आहे. खूप मोठा दिवस आहे. आमचे सगळे कुटुंबीय आमच्यासोबत आहेत. माझ्या माहेरचे लोक आणि माझ्या सासरचे, माझी मोठी नणंद जी 81 वर्षाचे आहेत, ते US असतात, त्या पण आत्ता इथे उपस्थित आहेत. तर त्या सगळ्यांच्या सोबत हा पुरस्कार अशोक स्वीकारणार आहे. त्यासाठी मला फार ग्रेट वाटतंय. ताई, जेव्हा पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा सोशल मीडियावर आम्ही अनेक व्हिडिओ पाहिले तुमचे आणि खरंच खूप भारी वाटलं ते बघून. घरी नेमकं काय होतं तेव्हा, काय म्हणाले मामा जेव्हा पुरस्कार जाहीर? खरंच आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. म्हणजे खरोखरच अपेक्षा नव्हती. आणि मला असं वाटतं एका अभिनेत्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या आधीचे जे सगळे लोक आहेत ते इतक्या त्यांच्या क्षेत्रात इतक्या अत्युच्च पदावरती आहेत. त्या लोकांच्या यादीत अशोक आले आणि त्याचबरोबर कानाकोपऱ्यातनं सगळ्यांचं असं एक एकत्रित म्हणणं होतं की खूप योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. हे मला वाटतं अशोकचं खूप मोठं यश आहे. तुम्ही तर फार सुंदर दिसतात आहात. मामा आज फार छान तयार होऊन आलेत. हे क्रेडिट कोणाला आहे सगळं? मी म्हटलं फार कमाल दिसता. एक तर कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप अभिनंदन. आणि तुमचे खरंच इथे आशीर्वाद घ्यायला मला आवडतील. मामा कसं वाटतंय? फर्स्ट क्लास वाटतंय, मस्तच वाटतंय. म्हणजे मला कुठेतरी नंबर 1वर नेऊन ठेवल्यासारखं वाटतंय. कारण हा पुरस्कारच मुळात नंबर 1 आहे महाराष्ट्राचा. एक आपली जी कार्यभूमी आहे, जिथे आपण जन्मलो, जिथं आपण काम करतो आहे आणि जिथे आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करतो, तिकडे तुमचं असं कौतुक होणं हे केव्हाही मला त्या दृष्टीने चांगलंच वाटतं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे खरं तर. आणि ना जेव्हा तो डिक्लेअर झाला ना, आम्हाला सगळ्यांना खूप भरून आलं होतं. मामा, इतकी वर्ष करिअरची सगळी फ्लॅशबॅक झाली त्या दिवशी. ना काय करिअरची फ्लॅशबॅक मी नेहमीच करत असतो, कारण ती ठेवावीच लागते लक्षात. पुढे जाण्यासाठी मागचं विसरून चालत नाही. आपल्याला आपण काय केलं आहे तेव्हाच तर कळतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे. तेव्हा तर मला आहेच ती तर होतीच. पण ह्यांनी जास्ती मला उत्साह वाढवला माझा या लोकांनी, की एवढा मोठा पुरस्कार देऊन. म्हणजे ज्या लोकांना यांनी पुरस्कार दिला आहे ते त्यांची नावं बघितल्यानंतर असं वाटतं की या मोठ्या मंडळीत जाऊन त्यांनी मला जो स्थान दिलं हे माझ्या दृष्टीने केव्हाही मोठं ठरतं आहे. आणि फार सुंदर दिसता एकतर आज. कोणाला क्रेडिट आहे या सगळ्या स्टायलीचं हे आणि कोण पण हे वनगावमध्ये अप्रूव्ह आहे का या सोहळ्यासाठी आपण असंच रेडी होऊन जायचं? करायला पाहिजे ना, महाराष्ट्र आहे ना आपलं. मग मी इकडे जर काही सूट घालून असतो बरं दिसलं असतं. ते हिंदीमध्ये घालायचं. आणि वन गो अप्रूव्ड होता हा. हो, म्हणजे तर काय त्याला चॉईसच नव्हता. ठरवून टाकलं होतं. खूप भारी वाटलं तुमच्या दोघांना भेटून, गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मामा. कॉंग्रॅच्युलेशन्स मनापासून. थँक्स अ लॉट.